एक मोठी वाटी बेसन, एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा गरम मसाला, जिरा पावडर एक छोटा चमचा, लाल तिखट एक छोटा चमचा, तीळ एक चमचा, चवीनुसार मीठ, चिंच गुळाचं पाणी अर्धी वाटी, 15 ते 20 हिरव्या मिरच्या, 15 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा, हिरवी कोथिंबीर थोडीशी, कढीपत्ता थोडासा, ओलं खोबरं थोडंसं. हे मिक्सरला वाटण करून घेऊया. मिक्सरला केलेलं वाटण आवश्यकतेनुसार पाणी घालून दाटसर बॅटर तयार करून घेऊया. अशा प्रकारे बॅटर तयार केलेलं आहे. आता आळूचं पाणी घ्यायचं, उलट करायचं, त्याला थोडं थोडं बॅटर लावून घ्यायचं. पानाला बॅटर लावून घेतलेलं आहे. आता त्याचे रोल करून घेऊया. अशा प्रकारे सर्व आळूचे रोल तयार करून घेऊया. पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता त्यावरती चाळण ठेवूया. झाकण ठेवून स्टीम करण्यासाठी अर्धा तास ठेवूया. आळूची वडी स्टीम झालेली आहे. आता कट करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता वडी तळून घेऊया सोनेरी रंगावरती. सोनेरी रंगावरती तळून झालेली आहे. आळूची वडी खाण्यासाठी तयार आहे.